श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवीन महिन्याची धमाकेदार सुरुवात. मे पासून पैसा, नोकरी, फ्लॅट या 4 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल. ग्रहांचे भ्रमण संपत्तीचा मार्ग मोकळा करणार. एप्रिल महिना संपत आला आहे आणि येणारा महिना मे 2026 काय घेऊन येईल हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींच्या दृष्टीने मे महिना विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात सूर्य, मंगळ आणि बुध यासारखे प्रमुख ग्रह त्यांच्या राशी आणि नक्षत्रांमध्ये बदल करत आहेत. या प्रमुख ग्रह संक्रमणाचा थेट परिणाम सर्व 12 राशींवर होईल. परंतु अशा 4 राशी आहेत ज्यांच्यासाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत. ग्रहांचे संक्रमण आणि तुमचे भविष्य. मे महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य आपली स्थिती बदलेल. त्याचबरोबर धैर्याची शक्ती असलेला मंगळ आणि बुद्धी देणारा बुध हे ग्रह देखील आपली स्थिती बदलतील. जेव्हा हे 3 ऊर्जावान ग्रह अनुकूल स्थितीत असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणि प्रतिष्ठा वाढते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार या काळात होणारा त्रिग्रहीय प्रभाव काही निवडक राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडू शकतो. चला जाणून घेऊया की मे 2026 मध्ये कोणत्या 4 राशींवर धनवृष्टी होईल आणि कोणाला करिअरमध्ये मोठी चालना मिळेल. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. करिअरमध्ये मोठे यश. मे महिना मेष राशीच्या लोकांसाठी यशाचा महिना असेल. मंगळाचे संक्रमण तुमचे धैर्य वाढवेल, ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी कठीण निर्णय घेऊ शकाल. व्यावसायिकांना एखादा मोठा करार मिळू शकतो, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मेष राशीच्या लोकांसाठी मे महिना ग्रहांच्या प्रभावामुळे मान सन्मानात वाढ करणारा ठरेल. मंगळ स्वराशीत आल्यामुळे आर्थिक लाभाचे योग येतील. प्रॉपर्टीशी संबंधित कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुमची रेंगाळलेली किंवा बिघडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ सुधारणा आणि प्रगतीचा असेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. या काळात तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु ध्येयाप्रती तुमची चिकाटी आणि साहस तुम्हाला मदत करेल. शनी तुमच्या 12व्या घरात असल्याने कामाच्या ठिकाणी संमिश्र परिणाम मिळतील. तुमची मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे तुम्ही स्पर्धकांवर मात करू शकाल, परंतु महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना घाई टाळावी. महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. शनी आणि मंगळ 12व्या स्थानी असल्याने खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बचतीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या काळात शक्यतो कर्ज घेणे टाळावे. वैयक्तिक आयुष्यात 15 मे पर्यंत काही चढ उतार असू शकतात. नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकून ठेवण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. वृश्चिक राशीतील पौर्णिमेमुळे भावंडांशी किंवा जवळच्या मित्रांशी असलेल्या नात्यावर अधिक भर राहील. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काहीसे चिडचिडे किंवा अस्वस्थ वाटू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताणतणाव कमी करण्यासाठी योगा किंवा ध्यान करण्याचा प्रयत्न करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लाल रंगाची मिठाई अर्पण केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. मेष ही मंगळाची रास आहे. कर्तृत्व, धडाडी, हिंमत हे मंगळाचे गुणधर्म मेष राशीच्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने आढळतात. हे लोक नेतृत्व उत्तम करतात. हवे ते मिळवण्यासाठी जिद्द मनात ठेवतात. काही वेळा आरंभशूरपणा या लोकांमध्ये दिसून येतो. कामातील सातत्य टिकवणे कठीण असले तरी ध्येयाने पछाडलेल्या मेष राशीच्या व्यक्ती आयुष्यात काहीतरी
अनोखं करताना दिसतात. नवनवीन आव्हाने स्वीकारणे आपणास आवडते, किंबहुना त्याच रटाळवाण्या कामाचा चाकोरीबद्ध जगण्याचा आपल्याला कंटाळा येतो. कामे रेंगाळत करण्यापेक्षा झटपट उरकणे त्यांना आवडते. मनात असेल ते स्पष्टपणे बोलणे त्यांना सहज जमते. मनाविरुद्ध तडजोड करताना मात्र त्यांना फारच त्रास होतो. 1 मेच्या बुद्ध पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे कामाला नवी दिशा देऊन जाणार आहे. उत्साहवर्धक वातावरणात योग्य निर्णय घेण्यास मदत मिळणार आहे. शनैश्वर जयंतीनिमित्त केलेली उपासना 7:30 दरम्यान विशेष लाभकारक ठरणार आहे. रवी मंगळाची ऊर्जा आत्मविश्वास वाढवेल. गुरुचे पाठबळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल. उच्च शिक्षणासंबंधित योग्य दिशा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी स्वतःमधील क्षमता जगाला दाखवून द्याल. विवाह जुळण्यासाठी प्रयत्न करीत राहा, यश मिळेल. मित्रमंडळींकडून मदतीचा हात पुढे येईल. बुद्धिमत्तेला व्यावहारिकतेची जोड मिळेल. जागेची कामे पुढे सरकतील. गुंतवणूकदारांना विशेष लाभ मिळेल. अभ्यासपूर्वक गुंतवणूक कराल. डोकेदुखीचा त्रास संभवतो, पण वेळीच काळजी घ्या. जर तुम्ही गुंतवणूक किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्गही मिळू शकतात. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. जी पण तुमची स्वप्न आहेत ती या कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच मंगळ ग्रहाचा प्रभावही तुमच्यावर पाहायला मिळणार आहे. बुध ग्रहाच्या प्रभावाने तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असाल. तसेच तुमच्या उत्पन्नातून तुम्हाला समाधान मिळेल. तसेच तुम्ही महत्त्वाच्या कामांना तुम्ही आधी प्रोत्साहन द्याल. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. मेष राशीच्या लोकांसाठी मे महिना फार खास असणार आहे. या काळात मंगळ ग्रहाचा तुमच्यावर मजबूत प्रभाव असेल. यामुळे तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच धनसंपत्तीत चांगली भरभराट होईल. करिअरच्या बाबतीत असलेल्या समस्या संपतील. तसेच घरात एखादी शुभ वार्ता ऐकायला मिळेल. घरातील वातावरण आनंदी असेल. मेष राशीच्या लोकांसाठी हा राजयोग एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणारा नाही. ग्रहांच्या स्थितीमुळे उत्पन्नाची अनेक साधने तुमच्यासमोर निर्माण होतील. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. मेष राशीच्या व्यक्तींना बुधाची वक्री चाल खूपच अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कामाच्या ठिकाणी तुमची कल्पकता दिसून येईल. अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यापारी वर्ग आपल्या संभाषण कौशल्याच्या जोरावर विक्री वाढवण्यात यशस्वी होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ पॉवर पॅक असणार आहे. तुमच्यात एक नवीन ऊर्जेचा संचार होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत नवीन संधी स्वतःहून चालून येतील. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. घाईघाईत निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार केल्यास चांगले परिणाम मिळतील. पैशाशी संबंधित अडचणी दूर होतील आणि गुंतवणुकीतून फायदा मिळेल. मंगळाच्या गोचराच्या प्रभावामुळे मेष राशीची आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणुकीतून मेष राशीला फायदा होईल. कुटुंबासोबतचे संबंध सुधारतील. व्यवसायात भरभराट होईल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. लीडरशिप स्किल वाढेल. मोठे पद मिळू शकते. महत्त्वाची सरकारी कामे पूर्ण होतील. समाजात मान सन्मान वाढेल. करिअरमधील अडचणी दूर होतील. आरोग्यात सुधारणा होईल.
मे महिना मेष राशीसाठी खूप अनुकूल ठरू शकतो. या काळात मंगळाचा प्रभाव प्रबळ राहील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होऊ शकते आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. कुटुंबात शुभ घटना घडू शकतात, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. दुसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. मान आणि संपत्तीचा लाभ. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि मे महिन्यातील त्याची स्थिती तुमच्यासाठी अत्यंत शुभ असेल. तुमचा सामाजिक प्रभाव वाढेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी मे 2026 हा महिना प्रगती आणि आत्मविश्वासाचा काळ असेल. ग्रहांच्या स्थितीनुसार या महिन्यात तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नोकरीत पदोन्नती म्हणजेच प्रमोशन मिळण्याचे संकेत आहेत. 20 मे नंतर सूर्याचे मिथुन राशीत आगमन झाल्याने तुम्हाला काही महत्त्वाच्या बातम्या मिळू शकतात. नवीन भागीदारी किंवा सहकार्यातून काम करण्याची संधी मिळेल. व्यापार वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विशेषतः मार्केटिंग, इंटिरियर डेकोरेशन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. या महिन्यात तुमचे उत्पन्न वाढण्याचे चांगले संकेत आहेत. 22 मेच्या सुमारास एखादी मोठी सुवर्णसंधी किंवा अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नासोबतच कौटुंबिक गरजा किंवा आरोग्यावर काही खर्च होऊ शकतात. त्यामुळे नियोजित आर्थिक व्यवहार करणे हिताचे ठरेल. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल राहील. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. 11 मेपर्यंत वैवाहिक आयुष्यात थोडे चढ उतार असू शकतात. संयम आणि एकमेकांना समजून घेण्याने नात्यातील गोडवा टिकून राहील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, परंतु भूतकाळात जास्त न रमता वर्तमानाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ताणामुळे थोडा मानसिक ताण जाणवू शकतो. योग्य आहार आणि व्यायामाकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असून त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात प्रगती साधता येईल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक सुख टिकवण्यासाठी एकमेकांना सिल्वर वस्तू किंवा हिऱ्याचे दागिने भेट देणे शुभ ठरेल. सिंह राशीच्या लोकांसाठी हे बुध ग्रहाचे संक्रमण आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन संपर्क निर्माण होतील, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. आरोग्यातही सुधारणा होऊ शकते. या काळात प्रवास होण्याची शक्यता आहे, जो तुमच्यासाठी शुभ असेल. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्यात अधिक स्पष्टता येईल. कामात सुधारणा होईल आणि आर्थिक स्थितीही चांगली होण्याचे संकेत आहेत. हा काळ तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून ती साध्य करण्यासाठी योग्य आहे. सिंह राशीचे लोक आपल्या नावाप्रमाणेच राजासारखे जीवन जगण्याची इच्छा ठेवतात. त्यांच्यात आत्मविश्वास भरपूर असतो. नेतृत्व करण्याची क्षमता हा त्यांचा मोठा गुण आहे, ज्यामुळे ते कठीण कामही जबाबदारीने पूर्ण करतात. हे लोक स्वतःच्या मेहनतीने आपली ओळख तयार करतात. लक्ष्मीच्या कृपेने त्यांना करिअर आणि व्यवसायात मोठ्या संधी मिळतात. जर हे नियमितपणे श्रीसूक्ताचे पठण केले तर त्यांच्या संपत्तीत आणखी वाढ होऊ शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात नोकरीत तुम्हाला प्रमोशनची संधी मिळेल. तसेच शनीच्या ढह्याचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या कालावधीत शिस्तप्रिय राहून तुम्हाला काम करावं लागेल. या काळात घरात वाद कमी होतील. लाईफ पार्टनरबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. सिंह राशीच्या लोकांना उत्पन्नाच्या नवीन संधी मिळेल. या काळात तुम्ही चांगल्या कार्याची सुरुवात करू शकता. तसेच भविष्यासाठी अनेक नवीन योजना राबवू शकता.
तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट झालेली दिसेल. तसेच समाजात चांगला मान सन्मान टिकून राहील. सिंह राशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोगाचा चांगला लाभ मिळेल. या काळात तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. जे लोक सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. तसेच तुमच्यात सकारात्मक विचार निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. बुधाची वक्री चाल सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. या काळात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल. आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक दिसेल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल. तुमचे म्हणणे गांभीर्याने घेतील. नोकरीत पदोन्नती, प्रमोशन किंवा मोठी जबाबदारी मिळण्याचे योग आहे. आर्थिक वाढ निश्चित आहे. अहंकार किंवा अति आत्मविश्वासामुळे कामे बिघडू देऊ नका. टीमसोबत मिळून काम केल्यास मोठा फायदा होईल. सूर्य तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे त्यांचा हा नक्षत्र बदल तुमच्या करिअरसाठी उत्तम संधी घेऊन येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि इच्छित बदली मिळू शकते. पिढीजात मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. या राजयोगासारखा सुख अनुभवायला मिळू शकतो. या काळात अडकलेला निधी परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी केलेला प्रवास भविष्यात फायदेशीर ठरेल. व्यवसाय आणि गुंतवणुकीशी संबंधित निर्णय योग्य ठरतील. चांगला नफा मिळवून देतील. आरोग्य सुधारेल आणि जुनाट आजारापासून आराम मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकतात. सिंह राशीचा स्वामी सूर्य सध्या उच्च स्थितीत आहे. त्यामुळे या लोकांना खूप फायदा होईल. तुमची कामे सहज पूर्ण होतील. मेहनतीचे अनेक पटीने फळ मिळेल. परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित कामांसाठी हा काळ खूप चांगला आहे. प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळेल. सिंह राशीच्या व्यक्तींना हा काळ करिअरच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग खुले होतील आणि पदोन्नतीची शक्यता वाढेल. काहींना इच्छित ठिकाणी बदली किंवा नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थैर्य सुधारेल आणि जुने कौटुंबिक वाद मिटण्याची शक्यता आहे. एकूणच आयुष्यात स्थिरता आणि यश वाढेल. हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. या महिन्यात तुम्हाला असे काहीतरी नवीन शिकायला मिळेल जे भविष्यात उपयुक्त ठरेल. अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुमच्या कुटुंबात आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. सिंह राशीच्या लोकांसाठी हे शुक्राचे संक्रमण अत्यंत शुभ ठरू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. सामाजिक आदर वाढेल आणि मित्र तुम्हाला पाठिंबा देतील. प्रेमसंबंध सुधारतील. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मकता राहील. तिसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी. ज्ञानामुळे लाभ होईल. बुधाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या व्यक्तींच्या निर्णय क्षमता सुधारेल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी विशेषतः फलदायी ठरेल. तुमची बोलण्याची पद्धत अधिक सौम्य होईल, ज्यामुळे तुम्ही बिघडलेली कामे सुधारू शकता. या महिन्यासाठी संमिश्र स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु ध्येयाप्रती तुमची चिकाटी आणि साहस तुम्हाला मदत करेल.
शनी तुमच्या 12व्या घरात असल्याने कामाच्या ठिकाणी संमिश्र परिणाम मिळतील. तुमची मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे तुम्ही स्पर्धकांवर मात करू शकाल. परंतु महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना घाई टाळावी. महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. शनी आणि मंगळ 12व्या स्थानी असल्याने खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचतीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या काळात शक्यतो कर्ज घेणे टाळावे. वैयक्तिक आयुष्यात 15 मेपर्यंत काही चढ उतार असू शकतात. नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकून ठेवण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. वृश्चिक राशीतील पौर्णिमेमुळे भावंडांशी किंवा जवळच्या मित्रांशी असलेल्या नात्यावर अधिक भर राहील. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काहीसे चिडचिडे किंवा अस्वस्थ वाटू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताणतणाव कमी करण्यासाठी योगा किंवा ध्यान करण्याचा प्रयत्न करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लाल रंगाची मिठाई अर्पण केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा संकेत देतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होऊ शकतात. कला किंवा सर्जनशील क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होईल. प्रलंबित कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कायदेशीर बाबींमध्येही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. त्यामुळे भविष्याबद्दलची चिंता कमी होईल आणि मन शांत राहील. हे लोक स्वभावाने शांत आणि संयमी असतात. जीवनात संतुलन कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते. त्यांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी असतं. त्यामुळे ते सहज इतरांना आकर्षित करतात. जे लोक फक्त पैसा कमावतात असे नाही, तर सुखसोयींचा आनंदही घेतात. नात्याबद्दल त्यांची निष्ठा त्यांना चांगला माणूस बनवते. या राशीच्या लोकांवर भगवान विष्णूचीही विशेष कृपा असते. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. या आठवड्यात तुमच्या जीवनात आर्थिक वाढीची अनेक चिन्हे दिसतील, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात जाणवेल. याशिवाय या आठवड्यात तुमचे आरोग्य सुधारेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला दिला जातो. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील महिलांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या जीवनात आनंद शांती नांदेल. या आठवड्याच्या अखेरीस तुमच्या करिअर आणि प्रेम जीवनात हळूहळू सुधारणा होईल. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. नवीन सरकारी योजनांचा लाभ घ्याल. परदेशी प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. घरात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल. तसेच घरातील वातावरण गोडवा राहील. कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग त्यांच्या मेहनतीचे फळ देईल. प्रलंबित कामे हळूहळू पूर्ण होऊ शकतात. आर्थिक समस्या कमी होतील. नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची विचार करण्याची क्षमता सुधारेल. तुम्हाला मानसिक संतुलनही जाणवेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. या काळात खूप सकारात्मक विचार करा. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आव्हानांमधून सुटका मिळेल. आंतरिक शक्ती आणि एकाग्रता वाढेल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तुमचे निर्णय अचूक ठरतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सूर्याचा हा बदल तुमच्या भाग्यस्थानावर परिणाम करेल. त्यामुळे अडकलेली कामे सुरू होतील. या काळात लांब प्रवास फायदेशीर ठरेल. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल आणि गुंतवणुकीतून फायदा होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंद येईल. आयुष्यात मान सन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळतील. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. आयुष्यात सुख समृद्धीची वाढ होईल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील. त्यामुळे या काळात
तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. परदेश जाण्याचे योग आहेत. मंगळाच्या मेष राशीतील प्रवेशामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना फायदा होईल. त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवणे शक्य होईल. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. पदोन्नतीची शक्यता आहे. हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगती घेऊन येईल. अनावश्यक खर्चात कपात केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊन बचत होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता. विद्यार्थ्यांसाठी हा मोठ्या यशाचा काळ असणार आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये आवड वाढेल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. तुम्ही पुन्हा एकदा तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील आणि गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या बोलण्यामुळे मोठे फायदे मिळतील. कुटुंबासोबत आनंदाचा वेळ जाईल. कन्या राशीसाठी हा गोचर भाग्यवृद्धी करणारा ठरू शकतो. रखडलेली कामे पुन्हा गती घेतील आणि यशाचे दरवाजे उघडतील. लांब पल्ल्याच्या प्रवासातून लाभ मिळू शकतो. शिक्षण व उच्च शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल आहे. परदेशी संधीही मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक व आध्यात्मिक गोष्टीकडे ओढ वाढेल. 27 एप्रिल ते 3 मे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ त्यांच्या अनेक इच्छा पूर्ण करण्याचा असेल. शिवाय पूर्वी अडकलेली किंवा थकीत रक्कम परत मिळवण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. जर या राशीच्या व्यक्तींना सध्या कामाच्या ठिकाणी काही समस्या येत असतील तर या आठवड्यात त्या दूर होतील आणि तुमच्या कामामुळे तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या सर्वांकडून प्रशंसा मिळेल. जे भाड्याच्या घरात राहत आहेत आणि अस्वस्थ वाटत आहे त्यांनी या आठवड्यात जमीन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करावा. असे केल्याने मोठा दिलासा मिळेल. तुम्ही धार्मिक आणि धर्मादाय कार्यावर पैसे खर्च करू शकता. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमची प्रशंसा होईल. आर्थिक समस्या हळूहळू सुटतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कुटुंबात एखादा शुभ प्रसंग घडून आनंदी वातावरण निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि एकमेकाबद्दलची समज वाढेल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. तुम्ही व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुम्हाला एखादा मोठा करार मिळू शकतो. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. आणि चौथी भाग्यवान रास आहे धनुराशी. नशीब तुमच्या बाजूने असेल. मे 2026 तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येईल. नशिबाची साथ मिळाल्याने तुमच्या थांबलेल्या कामाला गती मिळेल. परदेश किंवा लांबच्या प्रवासाची शक्यता आहे, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. ग्रह तुमच्या बाजूने असले तरी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. हा महिना धनुराशीच्या लोकांसाठी उत्साह आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. तुमच्या धाडसी स्वभावामुळे तुम्ही कठीण प्रसंगांवर सहज मात करू शकाल. कामाच्या ठिकाणी प्रतिमा सुधारेल. नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसाय विस्तारासाठी हा काळ योग्य आहे. विशेषतः परदेशी संबंधित कामात प्रगती होईल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मात्र चैनीच्या वस्तूंवर खर्च वाढू शकतो. त्यामुळे खर्चाचे नियोजन करणे आवश्यक आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होऊन जवळीक वाढेल. 15 मे नंतर घरात एखादे शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि लहान सहलीसाठी हा महिना उत्तम आहे. आरोग्य चांगले राहील. मात्र बदलत्या हवामानामुळे किरकोळ सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होऊ शकतो. तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी व्यायामावर भर द्या. वाहने चालवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. एकूणच मे महिना तुमच्यासाठी सकारात्मक बदलांचा असेल. तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही कठीण कामेही पूर्ण करू शकाल. दर गुरुवारी भगवान विष्णूची उपासना करा आणि कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा. यामुळे तुमचे भाग्य अधिक उजळेल. या राशीखाली जन्मलेल्यांना आळस टाळण्याचा आणि संधी हातातून निसटू न देण्याचा सल्ला दिला जातो.
धनुराशीच्या लोकांसाठी मे महिन्यात गुरुची शुभ दृष्टी असल्यामुळे कौटुंबिक जीवनात सुख लाभेल. आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती होऊ शकते. या काळात एखाद्या मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमची एखादी अपूर्ण योजना पूर्ण होईल. जे लोक कुटुंबांपासून लांब राहतात त्यांना जवळच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क येईल आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत यश घेऊन येईल. या आठवड्यात भागीदारीत केलेले काम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे आरोग्यही लक्षणीयरित्या सुधारेल. तुमच्या प्रेम जीवनात महत्त्वाचे संघर्ष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण खूप चांगले राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या कामाचे खूप कौतुक करतील. तुम्ही तुमची कामे पूर्ण एकाग्रतेने पूर्ण करा, ज्यातून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. करिअरमध्ये चांगली बातमी मिळू शकते. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी ओळख वाढेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. एक मोठी व्यावसायिक संधी देखील निर्माण होऊ शकते. तुमचा सर्जनशील विचार इतरांना प्रभावित करू शकतो. या काळात तुमचा भाग्योदय होईल. परीक्षेची तयारी करत असलेल्यांना स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवा आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा. वैवाहिक जीवन सुखमय राहील. तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होईल. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात. तुमची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता सुधारेल. त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. भागीदारीत केलेले काम फायदेशीर ठरू शकते. मालमत्तेशी संबंधित निर्णयही तुमच्या बाजूने राहू शकतात. धनुराशीच्या लोकांना करिअरमध्ये चालना मिळेल. ते नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात, ज्यामुळे त्यांना फायदा होईल. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. परदेशात काम करणाऱ्या धनुराशीच्या लोकांना फायदा होईल. तुमच्यासाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत शुभ असेल. विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यामुळे वागण्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा आदर आणि मान्यता वाढेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. भावंडांसोबतचे जुने वाद मिटतील, ज्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल. जीवनात प्रेम वाढेल. व्यवसायाशी संबंधित मोठे निर्णय घेऊ शकता. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप उत्तम आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. हा काळ व्यवसाय आणि भागीदारीच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. नवीन प्रकल्प किंवा मोठ्या संधी मिळण्याचे योग आहेत. आर्थिक उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि आपुलकी वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना योग्य ओळख मिळेल आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. 27 एप्रिल ते 3 मे धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभ असेल. एप्रिलचा हा शेवटचा आठवडा धनुराशीसाठी भरपूर सर्जनशीलता आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. तसेच व्यवसायात गुंतलेल्यांसाठी आर्थिक लाभाचे संकेत आहेत. हा आठवडा गुंतवणूक आणि प्रवासासाठी उत्कृष्ट संधी घेऊन येतो, जे प्रयत्न भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर पुढे जाण्यासाठी हा आठवडा योग्य वेळ आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि समर्पणाचे फळ नक्कीच मिळेल. बऱ्याच काळापासून
प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची अपेक्षा आहे आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या आरोग्यातही सुधारणा होईल. आत्मपरीक्षणासाठी हा चांगला काळ आहे. अज्ञात स्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी होईल आणि तुम्हाला वाहन खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.